सुप्रभात सगळ्यांना. तर आजचा आमचा डे 2 आहे. आज आम्ही 11 वाजता चेकआउट करू. आता सकाळचे वाजले 7 आणि आता 8 वाजता ब्रेकफास्ट स्टार्ट केला जाईल. तुम्ही आता सकाळचा हा व्ह्यू बघू शकतात, सनराईज व्ह्यू. आणि सकाळचं ते खूप सुंदर आणि सुरेख वाटतं. पक्ष्यांचा किलबिलाट, एकदम गावचा फील, मस्त छान वाटतं, शांत आणि निवांत. तर ही प्रॉपर्टी कर्जतला आहे. जर तुम्ही मुंबईवरून येत असाल तर तुम्ही स्वतःच्या व्हेकलने येत असाल तर ऑलमोस्ट तुम्हाला 2-2.5 तास लागतात इथे प्रॉपर्टीला पोहोचायला. आणि जर तुम्ही पब्लिक ट्रान्सपोर्टने येत असाल जसं की ट्रेनने तर तुम्ही कर्जत रेल्वे स्टेशनला उतरून तुम्ही अर्धा-पाऊण तासात इथे रिक्षाने येऊ शकतात. तर ही प्रॉपर्टीची कन्सेप्ट खूपच युनिक आहे आणि ती बाली थीम डिझाईन ह्याप्रमाणे केली आहे. तर ह्या प्रॉपर्टीमध्ये तुम्हाला 3 विला बघायला मिळतील. जसं की हा आमचा होता के विला, प्रायव्हेट जकोची विला. दुसरा आहे इथे हार्मनी विला, इथे ओपन प्रायव्हेट पूल आहे. आणि तिसरा लास्ट आहे तो ऑटम विला, तिथे पण प्रायव्हेट पूल आहे. आणि हा मेन एंट्रन्स गेट, रिसेप्शन एरिया आणि डायनिंग एरिया. सकाळी इथे मॉर्निंग ब्रेकफास्ट सर्व केला जाईल, जो अनलिमिटेड बफे असतो. आता ब्रेकफास्टला आलू पराठा आहे, कांदे पोहे आणि ब्रेड टोस्ट आणि ते चहा आणि कॉफी. तर चला आपण ब्रेकफास्ट करून घेऊया. तर आता आपण ब्रेकफास्टला स्टार्ट केलं आहे. बघू शकतात ते चहा, आलू पराठा, ब्रेड अँड बटर, कांदे पोहे आणि ते शेव दही. आपण आता 4 BHK विलाचा रूम टूर करून घेऊया. तर तुम्ही बघू शकता हा हॉल एरिया आहे आणि केवढा मोठा प्रचंड आहे, खूपच स्पेशियस आहे. जसं तुम्ही एंटर कराल तुम्हाला राईट साईडला इथे सोफा काउचेस दिसतील. इथे इझिली 20 माणसं इझिली बसू शकतात एका टायमाला. वुडन सोफा सेट. साईडला विंडो पण आहे. सोफा सेटच्या समोरच तुम्हाला हा TV युनिट, लार्ज डिस्प्लेचा TV. तुम्ही फॅमिलीसोबत मस्त किंवा मोठा ग्रुप असेल तुम्ही मस्त एन्जॉय करू शकतात. आता आपण जाऊया बेडरूम नंबर 1. तर इथे पण TV युनिट दिलं आहे तुम्हाला. ते विंडो दिलं आहे, आपण विंडो ओपन करून बघूया. तुम्हाला समोर मस्त पूल व्ह्यू दिसेल. इथे बसून पण तुम्ही मस्त आनंद घेऊ शकतात हा व्ह्यूचा. आणि इथे बाजूला ओपन किचन पण आहे. इथे डायनिंगसाठी टेबल पण दिला आहे. बघू शकतात मॉड्युलर किचन आहे एकदम. फ्रीज, रेफ्रिजरेटर, सगळी सोय पण आहे तुम्हाला. फूड डिनर तुम्ही तुमच्या प्रमाणे बनवू शकतात. आता हा आहे बेडरूम नंबर 2. बेडरूम मस्तच स्पेशियस आहे आणि एकदम एस्थेटिक वाटतं. इथे पण चांगला व्ह्यू असणार. विंडो ओपन केल्यावर तुम्हाला दिसेल कर्टन्स ओपन. रात्री ते लाईव्ह म्युझिक असतं.
जे आपण काल बघितलं बॉन फायर. ते वॉर्डरोब दिलं आहे तुम्हाला. TV युनिट, इथे ड्रेसिंग युनिट, वॉशरूम, इथे कॉमन वॉशरूम दिलं आहे, नीट आणि हायजेनिक आहे. आणि इथे इंडियन टॉयलेट आहे, म्हणजे जे सिनियर सिटीजन असतील किंवा जे सवय नसेल वेस्टर्नची ते इथे पण ते युटिलाइज करू शकतात. आता आपण जाऊया बेडरूम नंबर 3. हा पण खूप स्पेशियस आहे. AC, फॅन, प्रायव्हेट वॉशरूम, ड्रेसिंग टेबल, हा व्ह्यू. आणि हा वॉर्डरोब. आता आपण जाऊया बेडरूम नंबर 4ला. हा पण खूप स्पेशियस आहे. TV युनिट, विंडो व्ह्यू, साईडला वॉर्डरोब, ड्रेसिंग टेबल, आणि हा वॉशरूम. तर हॉल एरियामध्ये इथे मोठा डायनिंग टेबल पण दिला आहे. इथे मग आरामात 10 जणांचा फॅमिली ग्रुप, तुमचं फ्रेंड सर्कल असेल तर इथे 10 माणसं आरामात एका टायमाला बसू शकतात. तसा हा 4 BHK विला आहे. याची प्राइसिंग आणि सगळे डिटेल्समध्ये मी तुम्हाला डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये दिलंच. त्याची प्राईस पर पर्सन 2500 आहे. आणि 20 जणांसाठी हा इझिली 4 BHK विला तुम्ही यूज करू शकतात स्टेसाठी. आणि इथे तुम्हाला बाल्कनी एरिया पण दिला आहे, जो खूप स्पेशियस आहे. वरंडा मस्त, इथे बसून पण तुम्ही मस्त चिल आणि रिलॅक्स होऊ शकतात. तर 4 विला BHKच्या बाजूलाच इथे वरती टॉप फ्लोअरला इथे असं बॅरल शेपमध्ये रूमचं इंटिरियरचं काम चालू आहे. तर ते पण वाटतं 2-3 महिन्यात कंप्लीट होईल. सध्या आता अंडर कन्स्ट्रक्शनमध्ये. तर फायनली आता आमचं चेकआउट करून चालू आहे. आता मी निघालो आहे मुंबईला, आता बॅक टू पवेलियन. तर हा व्हिडिओ इथेच थांबवतो. तर हा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंटद्वारे मला जरूर कळवा. आणि आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. आणि चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओ ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय.